नमस्कार मंडळी, आजचा व्हिडिओ जरासा वेगळा आहे. वेगळ्या ठिकाणी शूट झालेला आहे, त्यामुळे लाईट आणि व्हिडिओची क्लॅरिटीमध्ये थोडासा प्रॉब्लेम आहे, तर कृपया तुम्ही तेवढा समजून घ्यावा. तर घरी माहेरी सुट्टीमध्ये गेले असताना वडिलांनी माझ्या हातची वांग्याची भाजी खायचं असं म्हटलं. मग काय पटकन चूल पेटवली आणि वांग्याची भाजी आणि तीळ लावलेल्या बाजरीच्या भाकरी केल्या. आता चूल बऱ्याच दिवस वापरत नाहीये, त्यामुळे मला त्याची सवय नाही. त्यामुळे आईने मला चूल पेटवून दिली आणि त्यानंतर मी त्यावर वांग्याची भाजी आणि बाजरीच्या भाकरी केल्या आहेत. तर व्हिडिओ थोडासा मोठा आहे, पण मी पूर्ण डिटेलमध्ये शूट केला आहे. तर कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडला तर चॅनलला लाईक सबस्क्राईब करा. तर इथे मी वांग्यासाठी लागणारा मसाला साहित्य हे सगळं बाजूला काढून ठेवलेलं आहे आणि इथे 1 किलो वांग्याची आपण भाजी करणार आहोत. माझं माहेरचं माणसं म्हणजे जास्त आहेत, त्यामुळे 1 किलो वांग्याची भाजी लागणार आहे. तर इथे मी 1 किलो वांग्याची घेतले आहेत. चांगले हिरवेगार वांगे ताजे घ्यायचे आहेत की जेणेकरून भाजीला छान चव येते. आणि इथे पाणी घेतलं आहे, त्यामध्ये 2 चमचे मीठ घातलेलं आहे, कारण वांगं चिरल्यानंतर लवकर काळं पडतं. त्यामुळं काय थोडंसं मीठ घालून ठेवलं की वांगं काळं पडत नाही. तर इथे आपल्याला भरलेलं वांगं करायचं आहे. तर मी इथे थोडंसं देठ कापून घेणार आहे आणि वांग्याला जे काटे असतात ते काढून घेणार आहे, कारण बरेच लोक देठ खातात किंवा चोखून खातात. तर काय होतं की ते काटे तोंडाला लागू शकतात, त्यामुळे ते काढून घ्यायचे. आणि मी असं मागच्या देठाच्या बाजूने वांगं चिरते, त्याच्यात 4 खापा करते. त्याने काय होतं की त्यामध्ये मसाला आपण भरू शकतो आणि वांगं लवकर शिजतं. तर अशा प्रकारे वांगे मी चिरून घेत आहे. आणि माहेरी गेले त्यामुळे पाहुणचार चालू आहे. तुम्ही ते पाहू शकता, समोर चहा येऊन आणून ठेवलेला आहे, पण माझं व्हिडिओ शूट करणं चालू आहे. तर इथे मी सगळे वांगेही अशा प्रकारे चिरून घेणार आहे आणि त्यानंतर आपल्याला हा मसाला जो आहे हा भाजून घ्यायचा आहे. मसाला काय काय घेतला आहे मी हे तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवते. तर चूलही आपली व्यवस्थित पेटलेली आहे. मी एक कढई गरम करायला ठेवलेली आहे. आता हा स्वयंपाक आपला चुलीवर आहे. ज्यावेळी आपण गॅसवर स्वयंपाक करतो त्यावेळी बटन आपल्या हातात असतं कमी जास्त करण्यासाठी, पण चुलीच्या मनानेच आपल्याला चालावं लागतं. कधी कधी जाळ लागतच नाही, कधी कधी खूप जास्त लागतो, त्यावेळेस काम पटपट करावं लागतं. कधी कधी थोडंसं थांबावं लागतं. तर चूल आपल्याला शिकवते की आपलंही आयुष्य असंच आहे. कधी कधी आपल्याला खूप छान दिवस येतात, पण कधी कधी दुःखाचे देखील दिवस येतात. तर त्याला देखील आपल्याला सामोरं जावं लागतं. हे आपण चुलीकडून नक्कीच शिकू शकतो. तर इथे मी शेंगदाणे घातले आहेत आणि शेंगदाणे आपल्याला भाजण्यासाठी थोडंसं 2 चमचे त्यामध्ये तेल घातलेलं आहे. ह्याच तेलामध्ये आपल्याला सगळा मसाला भाजून घ्यायचा आहे. अर्धी वाटी इथे मी शेंगदाणे घेतले आहेत आणि ते छान तळून घ्यायचे आहेत. आता यानंतर मी इथे 2 मोठे कांदे चिरले होते, त्यातला 1.5 कांदा मी इथे मसाला बनवण्यासाठी घालणार आहे. अर्धा कांदा आपल्याला पुढे वापरायचा आहे, त्यामुळे मी थोडासा बाजूला ठेवला आहे. त्यानंतर 1 इंच आलं घेतलं आहे, त्याचे तुकडे करून घेतले आहेत. 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या ज्या आहेत ते यामध्ये घातलेल्या आहेत. आता लसूण, कांदा आणि आलं जे आहे ते आपल्याला लाल होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. त्याच तेलामध्ये आपल्याला सगळा मसाला भाजायचा आहे, त्यामुळे कांदा आणि अद्रक, लसूण व्यवस्थित लाल करून घ्यायचं आहे. हे व्यवस्थित लाल झालं की आपल्याला काढून घ्यायचं आहे. तर तुम्ही ते पाहू शकता, याचा कलर छान चेंज झाला आहे. जितकं काळं करता येईल तितकं करायचं, जेणेकरून काय होतं की ते भाजीमध्ये खूप खमंग लागतं. बरेच लोक काय करतात की कांदा फोडून चुलीमध्येच भाजायला टाकतात आणि ते भाजलेल्या कांद्याचा मसाला करतात. तर इथे मी असं हे छान परतून घेतलेलं आहे. त्यानंतर काढून घ्यायचं आहे. 1 वाटी इथे सुकं खोबरं घेतलं आहे, किसून घेतलं आहे. तुम्ही त्याच्या काप करून घातले आणि ते भाजले तरीही चालेल. आता हे जे सुकलेलं खोबरं आहे हे पटकन भाजलं जातं, त्यामुळे सतत हलवत आपल्याला हे खमंग लाल रंगावर येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. तुम्ही ते पाहू शकता, याचा छान कलर चेंज झाला आहे. पटकन काढून घ्यायचं, नाहीतर हे लवकर करपतं. आता हे खोबरं मी काढून घेत आहे आणि चुलीमध्ये धूर व्हायला सुरुवात झालेली आहे. तर स्मोकी भरलेलं वांगं आपण या रेसिपीला म्हणू शकतो. आता मसाला थोडासा थंड करायला ठेवायचा आहे. तोपर्यंत 2 मोठे चमचे तीळ आहेत, ते छान तडतडेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. तुम्ही ते पाहू शकता, तीळ छान खमंग आपले भाजलेले आहेत आणि तडतड देखील वाजायला सुरुवात झालेली आहे. तर हे पटकन काढून घ्यायचे, नाहीतर तीळही लवकर करपले जातात. आता हा सगळा मसाला जो आहे आपल्याला थोडासा थंड करून घ्यायचा. जर तुमच्याकडे असेल तर पाटा वरवंटावर वाटला हा मसाला तर याची चव आणखी वाढते, पण
मी इथे मिक्सरमध्ये हे बारीक करून घेणार आहे। थोडंसं थंड करायचं आणि मग बारीक करायचं। इथे मी भरपूर अशी कोथिंबीर घेतलेली आहे आणि हा मसाला थोडा थोडा करून आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचा आहे। पाणी न घालताच आपल्याला हा मसाला वाटून घ्यायचा आहे। हा मसाला आपण वांग्यामध्ये भरणार आहोत, त्यामुळे पाणी न घालताच आपल्याला हा वाटून घ्यायचा, नाहीतर मग पाणी घातल्यानंतर तो पातळ होईल आणि आपण ते वांग्यामध्ये भरू शकणार नाही। तर इथे मी मिक्सरवर हे बारीक करून घेत आहे। तर अशा प्रकारे हे आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला भरपूर अशी कोथिंबीर यामध्ये घालायची आहे आणि हे देखील एकदा फिरवून घ्यायचं आहे। हा मसाला थोडासा जास्त करायचा, कारण आपल्याला यामध्ये रस्स्यासाठीही हाच मसाला वापरायचा आहे आणि ही भाजी साधारण 4 ते 5 लोकांसाठी भरपूर होते। 1 किलो वांग्याची आपण भाजी केलेली आहे। तुम्ही ते पाहू शकता, मिठाच्या पाण्यात वांगी मी ठेवले होते, त्यामुळे आतून ते अजिबात काळे झालेले नाहीत आणि मसालाही आपला तयार आहे। आता हा मसाला, कोथिंबीरीचा जो मसाला होता तो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा, व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपण यामध्ये बाकीचे मसाले घालणार आहोत। चवीनुसार तिखट घालायचं आहे। हे जे तिखट आहे हे घरी केलेलं तिखट आहे, त्यामुळे खूप जास्त तिखट आहे, तर 2 चमचेच मी यामध्ये घातलेला आहे। हा काळा मसाला आपण यामध्ये घालणार आहोत आणि त्यानंतर धने पूड घालणार आहोत। आता हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे। वांग्याची भाजी करत असताना लक्षात ठेवायचं की आपण 1 चमचा मसाल्यामध्येच मीठ घातलेलं आहे, त्यामुळे वरून मीठ घालताना थोडंसं चाखून बघायचं आणि त्यानंतरच मीठ घालायचं आहे। आता हा मसाला एकजीव करून घ्यायचा आहे। त्यानंतर मी यामध्ये 1 चमचा तेल घालणार आहे आणि हे पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे। तेल घातल्यानंतर या मसाल्याला छान बाइंडिंग येते। तुम्ही ते पाहू शकता, अगदी खमंग असा हा मसाला तयार झालेला आहे। आता हा वांग्यामध्ये आपल्याला थोडं थोडं करून भरून घ्यायचा आहे। अर्धा मसाला आपल्याला वांग्यामध्ये भरायचा आहे आणि अर्धा मसाला रश्श्यासाठी ठेवायचा आहे। इथे तुम्ही पाहू शकता, वांगे अजिबात काळे पडलेले नाहीत आणि यामध्ये मी मसाला आतमध्ये चांगला भरत आहे की जेणेकरून वांग्यामध्ये तो व्यवस्थित सेट होईल आणि भरलेलं वांगं आपलं तयार होईल। वांगे शक्यतो छान असे ताजे हिरवेगार घ्यायचे की जेणेकरून वांगंही शिजतं आणि त्याची चव खूप छान लागते। आता अशा प्रकारे हा मसाला मी भरून घेत आहे। कढई गरम करायला ठेवत आहे आणि आजची ही आपली गावरान पद्धतीची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल आणि चुलीवर केलेल्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर कृपया मला कमेंट करून नक्की सांगा। आपण चुलीवरच्या रेसिपीज पाहू की जेणेकरून गावरान पद्धतीचं जेवण आपल्याला सर्वांनाच बनवता येईल। हे वांगे व्यवस्थित भरून घेत आहे आणि आजचा हा व्हिडिओ आवडला तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि घंटीचं बटन दाबायलाही विसरू नका। आता हा मसाला मी भरून घेत आहे आणि अर्धा मसाला जो राहिलेला आहे तो आपल्याला ग्रेव्हीसाठी वापरायचा आहे। बाजूलाच मी कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि यानंतर आपल्याला रस्सा बनवून घ्यायचा आहे। मस्त वांगी भरलेली दिसत आहेत आणि हा अर्धा कांदा आपण ग्रेव्हीसाठी वापरणार आहोत। आता यानंतर मी 2 टोमॅटो घेतले आहेत आणि ते उभे असे चिरून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे हे टोमॅटो आपल्याला व्यवस्थित चिरून घ्यायचे आहेत। वांग्यामध्ये टोमॅटो घातल्यानंतर छान थोडीशी आंबट अशी चव येते। टोमॅटो आपले चिरून झालेले आहेत। कढई आपण गरम करायला ठेवली होती। कढई गरम झाली की आपण यामध्ये तेल घालणार आहोत। पण मी आधी म्हणल्याप्रमाणे हे चुलीवर चाललेला आपला स्वयंपाक आहे, त्यामुळे थोडं मागे पुढे होऊ शकतं। आता चुलीचा जो जाळ आहे तो कमी झालेला आहे आणि धूर झालेला आहे। आता कढई व्यवस्थित गरम झालेली आहे। यामध्ये आपण तेल घालून घेऊयात। तेल चांगले मोठे 3 ते 4 चमचे घालायचं की जेणेकरून छान तर्री देखील वांग्यावर येते आणि 1 किलो वांग्याची भाजी आहे, त्यामुळे तेल थोडंसं जास्तच लागणार। तर तेल गरम करायला आपण ठेवलेलं आहे। यानंतर आपण यामध्ये मोहरी आणि जिरे घालणार आहोत। छान तडतडू द्यायचे आहेत आणि यानंतर आपण यामध्ये चिरून घेतलेला जो अर्धा कांदा आहे आणि टोमॅटो आहे ते घालणार आहोत आणि व्यवस्थित आपल्याला मऊ होईपर्यंत परतून घ्यायचे आहे। तुम्ही ते पाहू शकता, वांगा अगदी मस्त दिसत आहे।
मी मोठे 2 कांदे चिरून घेतले होते. 1.5 कांदा आपण मसाल्याला वापरलेला आहे आणि अर्धा कांदा इथे फोडणीमध्ये घातलेला आहे. हे 2 टोमॅटो देखील घालायचे आहेत. थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि तेल सुटेपर्यंत याला परतून घ्यायचं आहे. ज्यावेळी आपण गॅसवर स्वयंपाक बनवत असतो त्यावेळी बटन आपल्या हातात असतं, त्यामुळे गॅस कमी जास्त करू शकतो, पण चुलीवरचं तसं करता येत नाही. त्यामुळे ही प्रोसेस अगदी पटपट करायची आहे. तुम्ही ते पाहू शकता, चुलीला छान जाळ लागला आहे, त्यामुळे मला पटपट हे परतून घ्यावं लागतं आहे. मसाला लवकर जे टोमॅटो आहे मऊ व्हावे म्हणून थोडंसं मीठ घातलेलं आहे. मिठाचा अंदाज आपल्याला चाखून बघायचा आहे, कारण मसाल्यामध्ये देखील आपण 1 मोठा चमचा मीठ घातलेलं आहे. आता टोमॅटो व्यवस्थित मऊ झालेले आहेत आणि तेल सुटेपर्यंत याला मी परतून घेतलेलं आहे. तुम्ही ते पाहू शकता, मस्त तेल सुटलेलं आहे. आता यानंतर आपल्याला बाकीचे मसाले यामध्ये घालायचे आहेत. थोडासा यामध्ये मी हिंग घातलेला आहे, त्यानंतर हळद घातलेली आहे, चवीनुसार लाल तिखट घालायचं आहे आणि काळा मसाला घालायचा आहे. आपण मसाला बनवतानाही त्यामध्ये तिखट घातलेला आहे, त्या अंदाजाने आपल्याला यामध्ये तिखट घालायचं आहे. व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. हा मस्त असा मसाला आपला तयार झालेला आहे, फोडणी तयार झालेली आहे. आता यामध्ये ही भरलेली वांगी घालायचे आहेत आणि पटपट आपल्याला हे वर खाली करायचं आहे, कारण खाली चुलीला जाळ हा जास्त लागलेला आहे, मसाला करपू शकतो. त्यामुळे वांग्याला पटकन मसाला आपल्याला असा लावून घ्यायचा आहे. आणि हे रस्स्याचं वांग आपल्याला करायचं आहे, त्यामुळे यामध्ये आपल्याला पाणी घालावं लागेल. तर इथे मी पाणी गरम करून घेतलेला आहे आणि अर्धा जो मसाला आपला राहिला होता तो हाताने असा मिक्स करून घ्यायचा आहे आणि हे आपल्याला वांग्यांवर घालून घ्यायचं आहे. वरून घालण्यासाठी मी गरम पाणी घालते, कारण मग त्यामुळे काय होतं, रस्सा छान दाट, त्याला छान तर्री येते. त्यामुळे थोडंसं गरम पाणी घातलं की वांग छान आपलं तर्रीवाज होतं. आता इथे तुम्ही पाहू शकता, हे व्यवस्थित आपल्याला वर खाली करून घ्यायचं आहे चवीनुसार. आता इथे आपल्याला मीठ घालायचं आहे. जर आवडत असेल तर तुम्ही यामध्ये थोडीशी साखर घातली तरीही चालेल, पण आपण अगदी गावरान पद्धतीने आज बनवतो आहे, त्यामुळे मी यामध्ये साखर घालणार नाही आहे. चवीनुसार थोडंसं चाखून मीठ घालायचं आहे. हे एकदा वर खाली करायचं आणि यावर झाकण ठेवायचं आहे आणि झाकणावर थोडंसं पाणी घालायचं आहे, की जेणेकरून काय की वाफ, या पाण्याची वाफ होते आणि आपली भाजी छान शिजते. आता इकडे मी वांग शिजायला घातले आहे आणि त्यानंतर आपल्याला भाकरीची तयारी करायची आहे. तर इथे साधारण 10 ते 12 मला बाजरीच्या भाकरी करायच्या आहेत, त्यानुसार मी पीठ इथे चाळून घेत आहे. मध्ये मध्ये वांग्यालाही आपल्याला चेक करायचं आहे आणि वर खाली करत राहायचं आहे, जेणेकरून दोन्हीही बाजून व्यवस्थित आपलं वांग शिजेल आणि रस्साही कमी पडणार नाही. बऱ्याचदा काय होतं की वांग तर शिजतं पण त्याचा रस्सा कमी होतो, त्यामुळे सतत चेक केल्याने काय होतं की रस्सा देखील आपला राहतो. आता तुम्ही ते पाहू शकता, विस्तव छान पडलेला आहे, त्यामुळे भाकरी आपल्या मस्त यावर भाजणार आहेत. वांग मी बाजूला काढून ठेवलेला आहे आणि इथे आपल्याला भाकरी करून घ्यायचा आहे. थोडासा जो विस्तव आहे असा बाहेर ओढून घ्यायचा, की जेणेकरून भाकरी भाजता येतील. आणि इथे तवा गरम करायला ठेवलेला आहे. आता जाळ थोडासा कमी करायचा, कारण भाकरी थापून होईपर्यंत तवा आपला गरम होतो, पण ओव्हर हीट न व्हावं यासाठी थोडा कमी जाळ ठेवायचा आहे आणि पटकन आपल्याला भाकरी थापून घ्यायची आहे. तर इथे मी बाजरीच्या भाकरीमध्ये चवीसाठी थोडंसं मीठ घालत आहे. मीठ घालून बाजरीची भाकरी केली की त्याची चव खूप छान होते. आता इथे आपल्याला हे व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. मी एकदमच पीठ मळून ठेवते आणि मग त्यानंतर भाकरी थापायला घेते, त्यामुळे काय होतं की भाकरी वरची भाजेपर्यंत खाली भाकरी आपली थापूनही होते आणि जास्त वेळही लागत नाही आणि भाकरी पटापट होतात. त्यामुळे आधी मी सगळं हे मळून घेत आहे. पीठ जे आहेत हे माझं मळून झालेलं आहे. तर मी भाकरी मोठ्या मोठ्या करायच्या आहेत, त्यामुळे परातीतलं पीठ, कोरडं पीठ आणि भिजवलेलं जे भाकरीचं पीठ आहे ते बाजूला काढून ठेवलेलं आहे आणि इथे आपल्याला भाकरी थापायला घ्यायची आहे. भाकरी मोठी करायची आहे, त्यामुळे यामधलं मी पीठ बाजूला काढून ठेवलं आहे. आता हाताने अशा प्रकारे भाकरीचं जे पीठ आहे ते थोडंसं थापून घ्यायचं हातावर. त्यानंतर आपल्याला ते परातीत भाकरी थापून घ्यायची आहे. मधला जो भाग आहे तो थोडासा काढून घ्यायचा, नाही तर काय होतं बऱ्याचदा भाकरीमध्ये जाड होते आणि कडेला पातळ होते. त्यामुळे हाताने मी अशा प्रकारे त्याला गोल बनवून घेते आणि मधला जो एक्स्ट्राचा भाग असतो तो काढून घेते. आता आपल्याला व्यवस्थित भाकरी ही भाजून घ्यायची आहे.
बाजरीच्या भाकरीला बऱ्यापैकी चिकटपणा असतो, त्यामुळे पटपट थापली जाते आणि त्याला चिरा पडत नाहीत. पण त्याआधी त्याला व्यवस्थित मळून घ्यायचं, म्हणजे काय होतं की भाकरी मध्ये मध्ये चिरत नाही आणि मोठी भाकरी आपण छान पातळ अशी बनवू शकतो. माझी आई म्हणते की भाकरीवर बोट दिसलं की ती बाई सुगरण नसते. त्यामुळे काय करायचं की मग तळ हाताने देखील आपल्याला हे जे आपले बोट उमटतात भाकरीवर ते असे थोडेसे पुसून टाकायचे, म्हणजे हाताने दाबले की ते बोट पुसून जातात आणि भाकरी अगदी प्लेन दिसते. भाकरीवर कधीही बोटं दिसू नयेत असं माझ्या आईचं म्हणणं आहे. तर यावर थोडेसे तीळ घातले आणि असे दाबून दाबून त्यावर चिटकवून ठेवले आहेत आणि पातळ अशी ही मस्त भाकरी आपली बनलेली आहे. तवा देखील आपला छान तापलेला आहे, तुम्ही ते पाहू शकता. इतकी पातळ मी भाकरी केली आहे. जवळपास चपाती ज्याप्रमाणे आपण पातळ बनवतो तेवढीच पातळ ही भाकरी बनलेली आहे. आता वर आपल्याला पाणी लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर दुसरी भाकरी आपण थापायला घेणार आहोत. वरची भाकरी थापेपर्यंत भाजेपर्यंत आपली खालची दुसरी भाकरी देखील थापून झाली असावी. इथे तुम्ही पाहू शकता दुसरी भाकरी देखील थापून ठेवलेली आहे आणि पहिली भाकरी वरची भाजली की व्यवस्थित आपल्याला ती चुलीला समोर विस्तवावर लावून भाजून घ्यायची आहे. ही बाजरीची भाकरी खायला खूप खमंग लागते. विस्तवावर भाजलेली असते त्यामुळे त्याला खूप छान फ्लेवर येतो आणि ओरिजिनल टेस्ट भाकरीची आपल्याला मिळते. खालच्या बाजूने आपल्याला भाकरी छान खमंग भाजून घ्यायची आहे. तुम्ही ते पाहू शकता. एक बाजू छान भाजली आहे. आता पुढच्या बाजूला भाजण्यासाठी असं तव्याला चिटकून भाकरी उभी करायची आहे आणि सगळ्या बाजूने व्यवस्थित छान भाजून घ्यायची आहे. तुम्ही ते पाहू शकता. मस्त खरपूस भाकरी आपली भाजत आहे. दुसरी भाकरी माझी मी तव्यावर घातली आहे. तुम्ही ते पाहू शकता. खमंग अशी पातळ अशी बाजरीची भाकरी आपली भाजून झालेली आहे. आता दुसरी भाकरीही मी भाजून घेत आहे. अशा प्रकारे मी मस्त अशा 10 ते 12 बाजरीच्या भाकरी केल्या होत्या. इथे टोपल्यात त्यांना थंड व्हायला ठेवलेलं आहे. आता भाकरी झालेल्या आहेत. आपण वांग्याची भाजी गरम करायला ठेवणार आहोत आणि ताट वाढायला घेणार आहोत. मस्त अशा पातळ एकदम खरपूस वास या भाकरींचा सुटलेला होता. वांग आपलं गरम झालेलं आहे. तुम्ही ते पाहू शकता. त्याच्यावर मस्त अशी घट्टसर रस्सा त्याचा राहिलेला आहे आणि यावर आलेली तर्री देखील तुम्ही पाहू शकता. एकदम मस्त ही भाजी चवीला झाली होती, कारण त्याला चुलीवर केलं होतं आणि चुलीचा एक वेगळाच धुराचा जो फ्लेवर आहे तो भाजीला लागला होता. त्यानंतर आपल्याला तोंडी लावायला मुळा, कांदा, हिरवी मिरची घेतलेली आहे आणि इथे ही वांग्याची भाजी आणि भाकरी मी सर्व करत आहे. तुम्ही ते पाहू शकता. अगदी हॉटेल स्टाईल किंवा हॉटेलपेक्षाही चवदार ही भाजी बनलेली होती आणि वडिलांना माझ्या हातची वांग्याची भाजी आवडती. ती नेहमीप्रमाणे आजही आवडली होती. आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा.